15 फेब्रुवारी 2025 रोजी सुरेखा विठ्ठल तोडकरी वय 52, व्यवसाय शिक्षिका, राहणार वीरभद्र निवास, घर नंबर 7, चाटला चौक, जोडभावी पेठ, सोलापूर यांच्या तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घराचे कोणीतरी अज्ञात इसमाने कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील फर्निचरचे कपाट तोडून कपाटातील सुमारे 177.7 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम 23,000 रुपये चोरून नेले. सदर घटनेबाबत जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 305 अ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 12 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रारदार महिला फराह रशीद शेख वय 51, व्यवसाय शिक्षिका, राहणार शाब्दी अपार्टमेंट, तिसरा मजला, प्लॉट नंबर 15, तेलगी पाचपेठ, सोलापूर यांचे बंद घराचे कुलूप दिवसा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील सुमारे 35.5 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम 1 लाख रुपये चोरून नेली. सदर घटनेबाबत जेल रोड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 305 अ प्रमाणे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचे दोन्ही गुन्हे हे भर दिवसा घडलेले असल्याने गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार यांनी अत्यंत सचोटीने आणि कौशल्याने गुन्ह्याच्या घटनास्थळाची आजूबाजूच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण करून तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने चोरी करणारे संशयित इसम अधोरेखित केले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकातील अंमलदार यांनी सदर संशयित इसमाची गोपनीयरित्या माहिती काढली. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत नमूद दोन्ही ठिकाणी चोरी करणारे संशयित इसमाच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार संशयित इसम अमन फैयाज शेख वय 19, राहणार कसाईवाडा, कोहिनूर सिटी, आग्रा रोड, कुर्ला वेस्ट, मुंबई, सध्या राहणार नई जिंदगी, सोलापूर या सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुद्देमालासह 15 फेब्रुवारी रोजी अंधरोडीक नगर ते कुमठा नाका या दरम्यानच्या क्रीडा संकुल रोडवरील पोस्ट ऑफिस जवळून ताब्यात घेतले. त्यावेळी अंगझडतीत फिर्यादी सुरेखा विठ्ठल तोडकरी यांच्या घरातून चोरलेले 177.7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 23,000 रुपये, फिर्यादी फराह रशीद शेख याच्या घरातून चोरलेली रोख रक्कम 10,000 रुपये असा एकूण 14,39,000 रुपये किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला. सदरची कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे यांनी केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.